तर आपण पहिला भंडारा पवनी रोडवर पहिला नावाचं एक मस्त खूप सुंदर असं गाव आहे. या गावातले सजग तरुण आहेत. तर यांच्याकडून हे जे आपण आता बॅनर पाहिले चिंगारी, याबद्दल आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया. भाऊसाहेब, तर चिंगारी हे जे आपलं बॅनर त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकाल? सर, हे आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे मंडईनिमित्त नाटकाचे आयोजन केले जाते. तर यावर्षी आम्ही चिंगारी या 3 अंकी नाटकाचे आयोजन यावर्षी केलेले आहे आमच्या मंडळातर्फे. बालिवास सांस्कृतिक व क्रीडा मंडळ पहिला आहे आमचा. त्या मंडळातर्फे दरवर्षी आपण नाटकाचे आयोजन करतो. तर यावर्षी चिंगारी हे नाटक आयोजित करण्यात आले. तर या नाटकाचा संदर्भ काय, म्हणजे विषय काय? या नाटकाचा विषय म्हणजे असा आहे की ते एक शेतकरी कुटुंबावर आधारित असे नाटक आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याची व्यथा, शेतकऱ्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्याला जर त्याचं पीक योग्यरित्या होत नसेल तर त्याला कोणत्या प्रकारचे सामने करावे लागतात, याविषयी या नाटकातून आपण माहिती सांगितली. खूप चांगला विषय आपण या नाटकातून मांडत आहात आणि आपल्या मंडळाचं व्यक्तीच्या आपलं याच्यासाठी मी आभार मानतो किंवा कौतुक करतो की आपण आतापर्यंत नाही सांगतो. आपण श्री अंकित चवळे यांची मुलाखत घेतली आणि अंकित चवळे शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे खूप ब्रिलियंट विद्यार्थी आहेत. म्हणजे 2000 कितीची बॅच सर आपली? 22-24 आणि ही बॅच जेवढी सजग होती एवढी म्हणजे युनिटी होती या बॅचमध्ये. आणि या बॅचनं असं काम करून दाखवलं, युनिटीचं खूप चांगलं काम केलं. हुशार विद्यार्थी होते, याच्यापैकी बरेच विद्यार्थी गव्हर्नमेंट शिक्षक म्हणून लागलेले सुद्धा जिल्हा परिषदमध्ये. तर यानंतर सुद्धा आपण भेटत राहून त्या दिवशी आम्ही पूर्ण चित्रीकरण करणार आहोत. त्यानंतर अजून आपल्याबद्दल माहिती घेईल. धन्यवाद. सत्यवचन भाऊ, आपलं नाव काय? माझं नाव राजू सोमाजी चवळे. तर आपण या ॲक्टिव्हिटीजमध्ये असता का कुठल्या सामाजिक व्यवसाय नाटकात? हो. तर ठीक आहे, खूप खूप अभिनंदन. भाऊ, आपलं नाव काय? माझे नाव सुहाग भीमराव चवडे. मी सुद्धा या बालिवास सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या सदस्य आहो. खूप खूप अभिनंदन आपलं. कारण आज ही जी म्हणजे कुठल्या सामाजिक समस्या अशा लोकगीताच्या लोककलेच्या माध्यमातूनच कमी होऊ शकतात. कारण आपल्या महाराष्ट्रावर आजही लोककलेचा खूप प्रभाव आहे. आणि आपला याच्यात भूमिका वगैरे आहे का काही? नाही, मी मागील 2 वर्ष काम केलेलं होतं, या वर्षीला नाही. ठीक आहे, यानंतर करा. धन्यवाद.